सर्वांना सलाम. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, प्रार्थना करू. हे सेनाधीश, आमच्या दयाळू मंदक्रोध दयामय परमेश्वर पित्या, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जसं वचन म्हणतं की पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. प्रभू, आम्ही तुझा अनुभव घेतलेला आहे आणि तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही चालत आहोत. आजच्या सकाळी जमलेल्या सर्व प्रिय मंडळी समवेत गीत गात तुझ्या समोर येतो. डब, सारंगी, सतार आणि विना आम्ही वाजवतो. प्रभू, आजच्या उपासनेद्वारे तुझी गौरवी स्तुती आराधना होऊ दे. गीत गायनाच्या सेवेसाठी क्वायरला तू सहाय्य कर. गाण्यास व वाजवण्यास आपली कृपा पुरीव. जे प्रियजन येत आहेत सुखरूप मंदिरी आण. वाच्य उपासनेद्वारे दयाळू पित्या तुझा गौरव होऊ दे. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. या सर्व प्रथम आपण स्तुती आराधना करू, प्रभूला आळवूया. यासाठी क्वायर पुढे येईल, गीत गायनाची सेवा करेल. सोबतच उपस्थित सन्मान्य पाळक वर्गाला माझी विनंती आहे, कृपा करून आपण पुढे यावं आणि आपल्या जागेवर आपण बसावं. सर्वांना सलाम. आपण आजच्या पवित्र वारी प्रभू येशूची स्तुती करीत सुंदर गीतं गाणार आहोत. सुरुवातीला आपण गाऊया यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा, करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर.
योग्यता देखूंगा मैं उम्र भर, मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम है ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम है ऊंचा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी मर्जी, आए तेरा राजा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी मर्जी, तेरा राज हो यहाँ। हाथ उठाकर गाएंगे यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे यीशु तेरा नाम रहे ऊंचा। भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। हम हाथ उठाकर गाएंगे यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु तेरा नाम रहे ऊंचा। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, सारी खताएं मानता हूं तेरा करू अब ध्यान। सुंदर गीता है, आपण सर्व मिळून गाऊया.
विजय संगीत गीत नंबर 24 यावेळेस आपण काढूया. प्रभू आम्ही दीन प्राणी तुझ पुढे नमतो. विजय संगीत गीत नंबर 24. तुझ
त्यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूला मान सन्मान देऊ आणि विजयसंगीत गीत नंबर 97, विजयसंगीत गीत नंबर 97 हे आपण सर्व मिळून प्रभूच्या स्तुतीसाठी गाणार आहोत. येशूकडे या धावा चला, शास्त्रात दावी मार्ग खुला, पहा उभा येथे राहिला, मंजुळ म्हणे या. आपण बसूया. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, तुझ्या चरणापाशी धन्यता आहे व तुझ्या समक्षतेमध्ये आम्हाला शांती आणि परमानंद आहे. आज त्याच शांतीला पुन्हा एक वार आम्ही अनुभवून जमलेल्या संपूर्ण मंडळी समवेत प्रभू तुला आळवतो, तुझ्या चरणापाशी येतो. तुला आभाराचा उपकार स्तुतीचा यज्ञ आम्ही अर्पण करतो.
जी सुमधुर गीतं प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिली गेली व त्याच पवित्र आत्म्याच्या प्रेरणे आज ही सुमधुर गीतं तुझ्यासमोर प्रभू स्तवन अशी गायली गेलीत. प्रभू तू आम्हा सगळ्यांना तुझी कृपा अनुग्रह दे व तुझ्या प्रीतीचा वर्षाव नव्याने आम्हावर कर. पुन्हा एक वार दे बापा, आजच्या उपासनेमध्ये तुझं सहाय्य आम्ही मागतो, तुझी कृपा मागतो व तू आम्हाशी काय बोलत आहे हे ऐकून घेऊन आमच्या जीवनाला नव्याने आम्ही आकार देतो. तू आम्हाला सहाय्य कर पित्या. आजच्या भक्तीचा ताबा तू घे. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि समुद्र नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आज सकाळी स्तोत्रसंहितेचं वाचन करीत असताना आपण स्तोत्रसंहिता क्रमांक 8 हा काढूया. साम नंबर 8. या 8व्या स्तोत्रामध्ये देवाचे गौरव आणि मानवाची थोरवी ही वर्णन करण्यात आलेली आहे आणि हे दाविदाचं स्तोत्र असून गीती चालीवर गावयाचं हे मुख्य गवयासाठी गाण्याचं हे स्तोत्र आहे. जर सगळ्यांना 8वं स्तोत्र मिळालं असेल तर आपल्या जागेवर आपण उभं राहू. परमेश्वराला सन्मान देत या स्तोत्र संहितेचं आळीपाळीने आपण वाचन करूया. पहिलं वचन मी वाचेल व मंडळी कृपया दुसऱ्या वचनापासून आपण वाचावं. हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरिले आहे. आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे तर तू त्याला देवापेक्षा किंचित कमी केले आहेस. त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे. शेरडे मेंढरे, गुरेढोरे ही सारी तसेच वनपशु नववचन एकत्र वाचू. हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. उभे असताना आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. पुन्हा एक वार प्रभूला धन्यवाद देत, त्याची उपकार स्तुती करीत पुन्हा एक वार त्याच्या चरणापाशी जाऊन काही विषयांसाठी आपण मध्यस्थी करणार आहोत. काही उपकार स्तुतीचे विषय आहेत, त्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. सोबतच SAMच्या या सेवा कार्यासाठी प्रभूला आपण आळवूया. आपल्या अध्यक्ष महोदया, कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त, आपल्या प्रिय मंडळ्या, प्रिय शाळा, हॉस्टेल्स आणि त्यामध्ये सेवा करणारे आपले सर्व प्रियजन, या सगळ्यांसाठी पुन्हा एक वार आपण प्रभूकडे कृपा मागत आहोत. सोबतच गेल्या सप्ताहामध्ये बेथेल कॉलनीत करमरकर कुटुंबियांमध्ये सागर करमरकर ह्या तरुणाचं दुःखद निधन झालं. करमरकर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आपण प्रार्थना करीत आहोत.
सोबतच आज स्कॉलरशिपची परीक्षा आहे. आपल्या मंडळीतली प्रिय लेकरं स्कॉलरशिप परीक्षा देत आहेत. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण प्रार्थना करूया. नित्य आपले जे प्रार्थना विषय आहेत ते सगळे घेऊन मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. या आपण आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया. त्याला पुन्हा एक वार आपल्या या विनंत्या, स्तुती आणि आराधनेच्या द्वारे समक्षतेचा अनुभव घेऊ. आमच्या सामर्थ्याने नटलेल्या प्रभू परमेश्वर पित्या, आकाश तुझं अंगुली कार्य आहे असं स्तोत्र करता आम्हाला म्हणतो. एवढंच नव्हे तर 19व्या स्तोत्रामध्ये तो म्हणतो की स्वर नाही, वाचा नाही, तरी त्याचा स्वर, तरी त्याचा शब्द सारी पृथ्वी आक्रमितो. देवापा, तू किती सामर्थ्याने भरलेला आहेस की प्रभू तुझ्या शब्दाने सृष्टी निर्माण झाली व आम्हा मानवावरती तू अपरंपार प्रेम करून हाताने मातीचा पुतळा घडवून त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास तू फुंकलास आणि मानवाला जीवधारी प्राणी असं तू केलंस व या सृष्टीवरती सत्ता गाजवण्यासाठी तू त्यांना नेमून दिलंस. देवा प्रभू, तू आम्हा मानवावर इतका प्रेम करतोस की आदाम आणि हवेच्या भेटीला तू येत असेल व शिळोप्याचा वारा ऐकून प्रभू तू त्यांच्या समक्षतेत आहेस ह्याचा अनुभव त्यांना येत असे. प्रिय प्रभू, आज तुझा एकुलता एक पुत्र ख्रिस्त येशू याच्याद्वारे आम्हाशी तू बोलतोस व जो सत्याचा आत्मा कैवारी म्हणून तो आम्हाला दिलेला आहे, तो सत्याचा आत्मा आम्हाला सत्यामध्ये नेतो व ती टोचणी आम्हाला देतो की ही वाणी तुझी आहे. तुझ्या समक्षतेची वाणी प्रभू आज सकाळी पुन्हा एक वार जमलेले आम्ही ऐकत आहोत. प्रभू तुला आळवतो, तुझी आम्ही स्तुती करतो, तुझं नाव उंचावतो, कारण की प्रभू परमेश्वरा, या भूतलावरती केवळ तुझंच नाव स्तवनीय आहे. प्रत्येक गुडघा ख्रिस्त येशूच्या नावाने टेकला जाईल असं आम्हाला तुझं पवित्र वचन म्हणतं. आणि म्हणून दे बापा, जी गौरवी सुवार्ता तू आम्हाला सांगण्यासाठी सांगितलं, ती सुवार्ता आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे अनेकांपर्यंत पोचवत असताना अनेकांना त्या सुवार्तेचा लाभ होऊन ख्रिस्त जो सार्वकालिक जीवनाचा स्वामी धनी, ख्रिस्त ज्याने आम्हासाठी वधस्तंभावर प्राण दिला, ख्रिस्त जो आज आम्हासाठी मध्यस्थी करीत आहे व आम्हाला घेण्यासाठी येणार आहे, जो ख्रिस्त आम्हाला म्हणतो की मी तुम्हाला आपले मित्र असं करतो, ज्या ख्रिस्ताने आम्हाला एकटं आणि अनाथ असं सोडलं नाही, तर आता आम्हाला देवाच्या घरचे, देवाचे प्रिय लेकरं, मुलं आणि मुली होण्याचा अधिकार दिला, जो ख्रिस्त आम्हाला म्हणतो की मी तुम्हाला शांती देतं, जग देतं तसं देत नाही, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, ज्या ख्रिस्ताने म्हटलं की तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलं नाही, मागा म्हणजे मी तुम्हास देईल. ख्रिस्ताने म्हटलं की अहो कष्टी हो भाराक्रांजन हो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. बाप्तिस्मा करणारे योहान म्हणतो की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. निकदेम त्याला म्हणतो की आपण उत्तम गुरु आहात. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हासाठी उत्तम शिकवण सुद्धा दिली. हे दयाळू पित्या, ख्रिस्त येशूच्या द्वारे आज आम्हाला ते धैर्य आहे, आज आम्हाला ती हिंमत आहे की आज आम्ही तुझ्या समक्षतेत आहोत व ख्रिस्तामुळेच आम्हाला तू नीतिमान ठरवलंस व नीतिमान ठरवून तुझ्यासमोर उभं राहण्याची तू आम्हाला शक्ती आणि पात्रता दिलीस. पुन्हा एक वार दे बापा, तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो व आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या बांधणीसाठी व जो विश्वास तो आमच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न केलेला आहे, आकाशातील पाखरांनी तो घेऊन जाऊ नये, संसाराच्या काटेकुचळ्यांनी त्याची वाढ खुंटू नये, उन्हाने ते करपून जाऊ नये, तर जे पवित्र वचनाचं बीज आमच्या अंतःकरणात पडलेलं आहे ते 60 पट, 80 पट, 100 पट असं पीक देणारं येऊन प्रभू तुझ्या गौरवी राज्याची सुवार्ता सांगणारे माध्यम आम्ही बनावे, यासाठी तुझी कृपा, अनुग्रह आज पुन्हा एक वार पुरव. दयाळू दे बापा, हे सुवार्तेचं मोठं ओझं घेऊन आमच्या आद्य मिशनरी गेल्या 100 वर्षापूर्वी या ठिकाणी आले व जी सुवार्ता त्यांनी आज पेरून दिली दे बापा, आज ती नावारूपाला येऊन विविध क्षेत्रांमध्ये ही सुवार्ता प्रभू तुझ्याद्वारे आणि तुझ्या सेवकांच्या द्वारे पसरत आहे. आम्ही SAMच्या सेवा कार्यासाठी तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाची स्तुती करतो परमेश्वरा, कारण की हे सेवा कार्य तू स्थापित केलं, तू त्याची सुरुवात केली व वेळोवेळी प्रभू तू तुझ्या प्रिय दासांच्या द्वारे त्याची निगासुद्धा राखली. आम्ही आमच्या अध्यक्षा, यासोबतच आमचे कार्यकारी संचालक, आमच्या संस्थेचे सर्व विश्वस्त सगळ्यांसाठी तुझ्या चरणापाशी येऊन प्रार्थना करतो, कारण की प्रभू तुझं वचन म्हणता आपल्या अधिकारी वर्गासाठी आपण प्रार्थना करावी आणि नित्य नेमाने देबापा ह्या सर्व प्रियजनांना तुझ्यामध्ये आम्ही स्थिर करीत असताना
एवढंच नव्हे तर तुझा पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा देऊन विविध कल्पना, विविध योजना ज्या प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेरित झालेल्या आहेत, त्या सर्व प्रिय अधिकाऱ्यांना तू द्याव्यास अशी विनंती आम्ही करतो. कारण प्रभू तू दृष्टांत देतोस व त्या दृष्टांत पूर्तीसाठी तू आपला मार्गसुद्धा दाखवतो. दयाळू परमेश्वरा, तुझं वचन म्हणतं की तू मनोरथ पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून देवबापा SAMसाठी जे मनोरथ तू ठरवलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी आमच्या अध्यक्ष महोदया, आमचे कार्यकारी संचालक आणि आमच्या संस्थेच्या सर्व विश्वस्तांना तुझी ती कृपा दे. कारण की देवबापा हे काम खूप मोठं आहे. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघणं व प्रत्येक गोष्टीमध्ये जबाबदारीने लक्ष देणं हे फार अवघड असं आहे. परंतु प्रभू आजवर तू चालवत आलेला आहेस, येथून पुढे देखील तू चालवशील. आणि देवबापा या समाजाची गौरवी सेवा करीत असताना तुझ्या गौरवी राज्याची सुवार्ता देखील या माध्यमाने सांगण्यासाठी तू मार्ग मोकळे करीत आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. सोबतच देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो सर्व चर्चेसाठी, सर्व प्रिय मंडळांसाठी, मंडळांचे पाळक वर्ग, मंडळांचे सुवार्तिक, मंडळीची भरणपोषण करत असताना व तुझ्या पवित्र वचनाचा मानना अन्न म्हणून देत असताना व प्रत्येक कुटुंबाला ख्रिस्तामध्ये स्थिर करीत असताना पाळक वर्गांची सेवा प्रभू तू आशीर्वादाची कर. दयाळू देवबापा आम्ही प्रार्थना करतो मंडळीचे अध्यक्ष महोदय, मंडळीचे खजिनदार, मंडळीचे सचिव, मंडळीचं पंचमंडळ, मंडळीमध्ये सेवा करणारं महिला मंडळ, तरुण संघाचे अध्यक्ष आणि अध्यक्षा, तरुण संघाचे सभासद, सोबतच संडे स्कूलचे शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी, तरुण संघाचे सर्व सभासद. देवबापा मंडळीची ही विविध अंग आहेत, विविध सेवा आहेत. यासोबतच काही सामाजिक सेवा आणि आत्मिक सेवासुद्धा आहे. विविध सभा आहेत, विविध प्रशिक्षणं आहेत. देवबापा हे मंडळीचं सेवा कार्य तू अतिशय आशीर्वादाचं असं होऊ दे. या दिवसांमध्ये ज्या प्रिय लेकरांनी प्रभू विश्वास धरून बाप्तिस्म्याचा देवबापा निर्णय घेतलेला आहे, त्यांचं भरणपोषण करीत असताना तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू प्रिय लेकरांशी बोलावं अशी विनंती आमची तुझ्या चरणापाशी असणार आहे. कारण की जगासमोर ते तुझा स्वीकार करणार आहे. आम्ही मागील जीवनासाठी मेलो, ख्रिस्तामध्ये आता आम्ही पुनरुत्थित आहोत आणि आता आम्ही जगतो असं नव्हे तर ख्रिस्त आमच्या ठायी जगतो असं जीवन जगण्यासाठी बाप्तिस्म्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुझी कृपा पुरव. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो जे अध्ययन वर्ग 2-7 मालिकेच्या द्वारे मंडळांमध्ये होत आहे, सोबतच बायबल स्टडीच्या द्वारे जी गौरवी सेवा होत आहे, देवबापा ती तू आशीर्वादित कर व या अध्ययनाच्या द्वारे मंडळी एक भरणपोषण झालेली, वचनामध्ये स्थिर आणि दृढ होत असलेली, वाढत जाणारी अशी सदैव असावी. यासाठी देवबापा मंडळीचं हे सेवा कार्य खूप आणि खूप आशीर्वादाचं असं होऊ दे. संडे स्कूलच्या लेकरांमध्ये जो उत्साह आम्ही पाहतो त्यासाठी आमच्या शिक्षक वर्गांसाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. कारण की प्रभू परमेश्वर पित्या या शिक्षक वर्गांना ते कृपादान जणू काही तू दिलेलं आहे. ते बापा ही एक पिढी तुझ्यामध्ये स्थिर आहे, त्यासाठी आम्ही आभार मानतो व वृद्धपणीही ते त्यापासून परावृत्त होणार नाही हा आम्ही विश्वास बाळगतो. सोबतच आता लेकरांच्या परीक्षा आहेत परमेश्वर पित्या, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रभू तू आशीर्वादित होऊ दे. त्यांनी जे अध्ययन केलेलं आहे ते पेपरमध्ये गिरवण्यासाठी तू त्यांच्यासोबत राहा. सोबतच आज होणारी जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्यामध्ये मंडळीतली ही जी प्रिय लेकरं आहेत सगळ्यांना तू सहाय्य कर व सोबतच शिक्षक वर्ग ही जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्यासोबतही तू राहा. हे दयाळू देवबापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या प्रिय शाळेंसाठी, शाळेच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी, आमचे सर्व प्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. प्रिय परमेश्वरा, सर्वच आमच्या ज्या शाळा आहे त्यांना तू प्रगतीच्या वाटेवरती अतिशय पुढं असं ठेवलेलं आहे. एवढंच नव्हे तर देवबापा चांगली संसाधनं तू आम्हाला दिली, चांगलं देवबापा शिक्षक वृंद तू आम्हाला दिलेस, यासाठी की प्रभू परमेश्वरा या समाजामध्ये शैक्षणिक सेवेच्या द्वारे जी मोठी सेवा तू आम्हा SAMच्या हातात दिलीस. पित्या ही सेवा पूर्ण करण्यासाठी लागणारं बळ आपल्या स्वर्गीय भांडारातून दे. कारण की शैक्षणिक क्षेत्रामध्ये दररोजच नवीन आणि नवीन गोष्टी घडत आहे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहून त्या सगळ्यांचं संचलन करणं हे मोठं काम आहे. यासाठी आमच्या प्राचार्यांना तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व आमचे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सोबतच क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जाऊन शाळेचं नाव लौकिक करीत आहेत व स्वतःच्याही जीवनाला आकार देत आहे. जो विश्वास पालकांनी SAMवर दाखवलेला आहे त्याला खरं उतरत परमेश्वरा केवळ आणि केवळ तुझी गौरवी सेवा याद्वारे होते
म्हणून दे बापा शाळेची सर्व सेवा तू आशीर्वादित कर. सरकार दरबारी जी दखल त्यांची वेळोवेळी घेतली जाते त्यासाठी दे बापा आम्ही आभार मानतो. व SAMच्या प्रत्येक शाळेसाठी आमची हीच प्रार्थना आहे. मग ते इंग्रजी माध्यम, मग ते मराठी माध्यम आहे, काही शहरातल्या शाळा आहे, काही तालुक्यातल्या शाळा आहे. दे बापा या सर्व शाळांना व तेथे सेवा करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला याची आठवण असू दे की मंडळी त्यांच्यासाठी सदैव प्रार्थना करीत आहे आणि जी त्यांची सेवा आहे ती त्यांनी आपलं सर्वस्व खर्च करून प्रभू तुझ्या सेवेसाठी हे कार्य करीत आहोत या भावनेने काम करीत असताना, सेवा करीत असताना एक नवी पिढी त्यांना घडवायची आहे. ही मोठी जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर आहे. म्हणून दे बापा आमच्या सर्व शिक्षक वर्गांना व त्यांचं संचालन करीत असताना प्राचार्यांना, पर्यवेक्षकांना तू आपली कृपा पुरव. सोबतच दे बापा आम्ही वसतिगृहाच्या सेवेसाठी तुला धन्यवाद देतो. जी लेकरं आमच्याकडे शिकायला आहेत प्रभू त्या सर्व लेकरांचं पालक म्हणून आमचे हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी सेवा करीत आहे. गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल आणि त्या ठिकाणी सेवा करणारा संपूर्ण स्टाफ प्रत्येकाला दे बापा तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांभाळणं, त्यांची शुश्रूषा करणं, त्यांच्या अभ्यासासाठी, अध्ययनासाठी एवढंच नव्हे तर त्यांची सर्वांगीण वाढ व्हावी, विकास व्हावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं मोठ्या जबाबदाऱ्या आहे. प्रभू त्या पार पाडत असताना आमच्या सर्व हॉस्टेल वॉर्डन्सला, आमच्या हॉस्टेल सुप्रिटेंडला व त्या ठिकाणी सेवा करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रभू तुझी कृपा दे, अनुग्रह दे व ही सेवा परमेश्वरा तू त्यांच्या हाती दिलेली आहे. ज्याप्रमाणे प्रभू वचनाच्या सेवेसाठी प्रेषित या मंडळीमधून लोक वेगळे करण्यात आले, सोबतच पंक्ती सेवा करण्यासाठी सुद्धा लोक वेगळे करण्यात आले. परमेश्वर पित्या कदाचित या सर्व प्रियजनांची सेवा पडद्याच्या मागे असेल, परंतु प्रभू तुझ्यामध्ये त्यांचं श्रम व्यर्थ नाही आहे हे आम्ही जाणून आहोत. म्हणून दे बापा या सर्व प्रियजनांची सेवा अतिशय आशीर्वादित आणि चांगली होऊ दे. सोबत दयाळू दे बापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या सेंट्रल ऑफिसच्या सेवेसाठी. सर्व गोष्टी त्या ठिकाणावरून होत असताना सर्व व्यवस्थापन तू आपल्या हातामध्ये घे व हे सर्व सेवा कार्य दे बापा आशीर्वादाचं होऊ दे. आमची प्रिय लेकरं जी बाहेरगावी शिकत आहे आम्ही प्रार्थना करतो बंधू जोशुआ यांच्यासाठी प्रभू त्यांचं अध्ययन आणि त्यांची सेवा आशीर्वादित कर. बंधू अभिषेकसाठी आमची प्रार्थना आहे त्याचंही अध्ययन व त्याचंही सेवा कार्य प्रभू आशीर्वादाचं असं कर. सोबतच आम्ही आमचे प्रिय बंधू सायमन यांची आठवण करतो. सायमन जयकर यांना तुझी कृपा दे, अनुग्रह दे, त्यांचं सेवा कार्य व त्यांचं कामकाज आशीर्वादित होऊ दे. नंदुरबार प्रिय मंडळी आमच्या या बाहेर शिकणाऱ्या व काम करणाऱ्या, सेवा करणाऱ्या प्रियजनांसाठी प्रार्थना करीत आहे. प्रिय प्रभू आमच्या मंडळीचे या प्रिय लेकरांचं तू संगोपन कर व जगामध्ये त्यांना आपला ठसा उमटवण्यासाठी लागणारी कृपासुद्धा पुरव. सोबतच दे बापा आम्ही आमचे सर्व डॉक्टर आणि सर्व नर्सेसची आठवण करतो. अहोरात्र हे प्रियजन सेवा करीत आहे. रुग्णांची शुश्रूषा करणं, जखमा झालेल्या असतात, वेदनेमध्ये विवळत असलेल्या जीवांना जे समाधान या प्रियजनांच्याद्वारे मिळतं प्रभू त्यासाठी त्यांना खर्ची पडावं लागतं, मेहनत करावी लागते. आमच्या या सर्व डॉक्टर्सला, सर्व नर्सेसला तुझी कृपा दे व पवित्र आत्म्याच्या द्वारे तू त्यांचा सहाय्य करता हो व जी गौरवी सेवा प्रभू तू त्यांच्या हातामध्ये दिली आहे ती करीत असताना लागणारं बळ आपल्या स्वर्गीय भांडारातून तू पुरव. पोलीस दलाच्या सेवेसाठी आम्ही प्रार्थना करतो. समाजामध्ये व्यवस्था राखावी यासाठी आमच्या मंडळीतले सर्व पोलीस बंधू आणि भगिनी आणि कायद्याची व्यवस्था सांभाळणारे आमचे सर्व प्रियजन, यासोबतच कोणी खाजगी ऑफिसेसमध्ये आपली सेवा करत आहे, कोणी सरकारी ऑफिसेसमध्ये आपली सेवा करीत आहे, कोणी दे बापा आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळून आहे. मंडळीतल्या या सर्व प्रियांसाठी आमची प्रार्थना आहे. रेल्वे डिपार्टमेंटमध्ये सेवा करणारे आमचे बंधू आणि भगिनी सगळ्यांना दे बापा तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व जी सेवा समाजाची ते करीत आहे त्याचा आशीर्वाद त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तू द्यावा असं होऊ दे. आमच्या प्रिय भारत देशासाठी दे बापा अहोरात्र आम्ही तुझ्याकडे मागत आहोत. आमच्या देशामध्ये अशी शांती आणि सुबत्ता नांदू दे. आमचा देश प्रगतीच्या वाटेने पुढे चालू दे. प्रार्थना करतो प्रभू कसल्याही प्रकारचा बेबनाव, वाद तंटे न होता शांती प्रस्थापित व्हावी असं होऊ दे. याचं संचालन करीत असताना आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ यांचं तू संगोपन कर. सोबतच आमचा प्रिय महाराष्ट्र व महाराष्ट्राचे आमचे माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, सोबतच आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या मंत्रिमंडळासाठी प्रभू आम्ही आमच्या जिल्ह्यासाठी खूप प्रार्थना करतो. कारण की प्रभू गेल्या सप्ताहामध्ये विविध संसर्गजन्य होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव या ठिकाणी पसरलेला आहे
आणि म्हणूनच दे बापा आमची प्रार्थना आहे अशा सर्व पसरणाऱ्या प्रादुर्भावांपासून, साथीच्या आजारांपासून आमच्या जिल्ह्यावासियांचं संरक्षण व्हावं, यासाठी प्रभू आमच्या जिल्ह्याला तू सांभाळ. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीतले जे आजारी प्रियजन आहे. आम्ही मालतीबाई वळवींची आठवण करतो, ज्योतिताई नाईक आहे, जुलियाना अक्का गायकवाड, रयता अक्का जांबिलसा, सोबतच सुरेश ठाकूर आहेत, आनंदीबाई जयकर, साफाबाई शिंदे, राजेंद्र बोरा आहेत, अरुणा सुतारी, कांता सिस्टर आहेत, रुही मानेची आम्ही आठवण करतो. सोबतच लताबाई वळवी, विनोद वळवी, वसंत पाडवी आहेत. प्रभू सोबतच आम्ही एस एस शिरसाट सरांची आठवण करतो. या प्रियजनांना तुझं आरोग्य तू लाभू दे. सोबत दे बापा आम्ही जेहरसिंग वसावे, सुवार्ताबाई मसीदास, कामिना गायकवाड या प्रियजनांची आठवण करतो. प्रिय प्रभू तू या प्रियजनांना स्पर्श कर, आपलं आरोग्य दे व त्यांचं बरं होण्याद्वारे तुझं गौरव तू करून घे. मंडळी अहोरात्र त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे, कारण की दे बापा विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते असं याकोबाचं पत्र आम्हाला शिकवतं. शारीरिक व्याधी जरी असल्या तरी आत्मा उत्सुक आहे व दे बापा तुझं स्तवन स्तुतिगान या सर्व प्रियजनांच्या जीवनाद्वारे होऊ दे. जर कोणाची नावं आम्हास कळली नाही त्यांच्यासाठीही आम्ही प्रार्थना करतो. प्रभू तू त्यांना सहाय्य कर आणि आपला अनुग्रह पुरव. सोबत दे बापा आम्ही मंडळीतल्या या वृद्ध प्रियजनांसाठी प्रार्थना करीत असताना नलिनीबाई मोझेस, आनंदीबाई प्रवार, सुप्रभाबाई नाथानी आहेत, रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब, पद्माबाई साळवे आहेत, ममताबाई डलगे, दुर्गाबाई वळवी, सोबतच सुशी अक्का, बी के वळवी सर, जीजी वसावे सर ह्या प्रियजनांची आठवण करतो. दे बापा कोणाची नावं कदाचित आम्हास कळू शकले नाही त्यांचीही तुझ्या चरणी आठवण आहे, कारण की प्रभू आम्ही सर्व विश्वासणारे एका दिलाने, एका जीवाने, एका मनाने तुला आळवतो आणि ही प्रार्थना करतो की मंडळीत असलेले हे जे वृद्ध प्रियजन आहे या सगळ्यांना तुझी कृपा दे. जो गौरवी सेवेचा वाटा प्रभू तू त्यांना दिला होता, अनेकांनी मिशनऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून सेवा केली. आम्ही रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब, सुशी आकांची आठवण करतो व जो सेवेचा प्रदीर्घ अनुभव पाळकसाहेबांच्या पाठीशी आहे त्याचं मार्गदर्शन वेळोवेळी प्रभू तू आम्हाला त्यांच्याद्वारे करीत आहेस. म्हणून दे बापा आज आम्ही पाळकसाहेबांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. तू त्यांना स्पर्श कर आणि आपलं आरोग्य तू पुरव. सोबतच दे बापा आज आम्ही पवित्र वचनाकडे जाणार आहोत. पवित्र वचनाचं मनन चिंतन करू. विश्वासामध्ये आम्ही किती मजबूत झालं पाहिजे याबद्दल आम्ही आज अब्रामाच्या जीवनातून ऐकत असताना आमच्या अंतःकरणामध्ये तुझं कार्य घडू दे. सोबतच दे बापा आम्ही जे अर्पण करू त्याचा स्वीकार करून तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. सप्ताहभराचे जे कार्यक्रम आहेत ते तू आशीर्वादित कर. येत्या दिवसांमध्ये वडजाकन या ठिकाणी होणाऱ्या आत्मिक जागृती मेळाव्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. दयाळू परमेश्वर पित्या तो मेळावा आशीर्वादाचा होऊ दे आणि 19, 20, 21च्या या सभेंना तू आपल्या कृपेने चालवावंस असं होऊ दे. सोबतच येत्या दिवसांमध्ये SAMच्या द्वारे जो वार्षिक मेळावा होणार आहे त्यासाठी व येत्या दिवसांमध्ये लेंट समयामध्ये आम्ही जाणार आहोत. उपवास समयामध्ये प्रभू आम्ही तुला आळवणार आहोत. होणारे हे सर्व सण उत्सव प्रभू आशीर्वादाचे कर व आमच्या अंतःकरणामध्ये तुझं कार्य घडवून तुझी गौरवी सेवा करणारे व्हावेत यासाठी तुझी कृपा दे. दयाळू परमेश्वरा सारा आदर आम्ही तुला देतो, मान महिमा तुला अर्पण करतो. तू आम्हास आपली कृपा पुरव. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण दान घेणार आहोत. आणलेलं दान आपण प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. यासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. विजय संगीत गीत नंबर 255 व्यवस्थ करूया. 255.
आजच्या दानार्पणासोबत ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे आपण सुचवू शकता, आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे दिनांक 9/2 ते 15/2 या दिवसात असलेले जन्मदिन: आज रविवार युवराज धरण वळवी, शीला बेंजामिन वळवी आणि उर्मिला प्रेमानंद लवणे या प्रियजनांचा वाढदिवस आहे. सोमवारी किरण अनिल ठाकरे, मंगळवारी मिलिंद सोनेरी, सलोमी विजय झालटे, सोनू शेंबळे, श्री दिलीपदादा एस नाईक, अविनाश अग्रिपा वळवी, सुवार्ताबाई महेंद्र मसीदास, ख्रिस्टिना परशुराम कोकणी. बुधवारी आशिष दादू पवार, कोमल जितेंद्र गायकवाड, उत्कर्षा दीपक ठाकूर, रेव्हरंड शेल लार्सन, माजी कार्यकारी संचालक स्वीडन. गुरुवारी अमर मुकेश वळवी, वनमाला शोंवेल वळवी आणि विनायक गावितसर. शुक्रवारी संदीप जाधव आणि शनिवारी शोंवेल प्रभाकर वळवी या प्रियजनांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा. सोबतच 19 तारखेला अर्चना दीपेश प्रजापती हिचा देखील वाढदिवस आहे. आपण ह्या प्रियांसाठी प्रार्थना करू. सोबतच अमर मुकेश वळवी यांच्याकडून उपकार स्तुतीचं आणि वाढदिवसानिमित्ताचं दान आहे ते प्रभूच्या भांडारात टाकतो. सोबतच तुळजाबाई सदानंद वळवी यांच्याकडून वाढदिवसानिमित्ताने उपकार स्तुतीचं दान आहे ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. मी मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळसाहेब आपणाला विनंती करणारे, वाढदिवस दानार्पण व या सेवेच्या कार्यासाठी आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. आमच्या कृपाळू दयाळू मंदक्रोध क्षमाशील दयेच्या सागरा आमच्या परमेश्वरा, आमच्या देव बापा, तुझा बे तुझ्या मंडळीमध्ये जय जयकार करून तुझा धन्यवाद करतो. आणि आम्ही तुझ्यासमोर येऊन मान्य करतो की हे परमेश्वरा, तुझं उपकार स्मरण करणं चांगलं आहे, कारण की तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. या दयेमुळे तू आम्हाला राखलंस, येथपर्यंत आणलंस, आमची काळजी घेतलीस, आमच्या गरजा भागवल्या, आम्हावर दया केली. आमच्या दुःखात, कष्टात, आव्हानांच्या समयामध्ये तू आम्हाला धीर दिलास. प्रभू देव बाप्पा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो प्रभू येशू ख्रिस्तासाठी की ज्याच्याद्वारे त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे तू आम्हाला सार्वकालिक जीवनाची भागी दिलेली आहेस. तुझा पवित्र आत्मा आम्हाला या जगामध्ये चालण्यासाठी व सदैव तुझ्या ज्या आज्ञा आहे त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी तू आम्हाला दिलास. यासाठी की प्रभू आमचं जीवन तुला प्रसन्न करणारं ठरावं. तुझ्या पवित्र वचनासाठी व मंडळीसाठी तुझा आम्ही धन्यवाद करीत पुन्हा एकदा तुझी स्तुती करतो. सोबतच या दिवसामध्ये जे काही तू आम्हाला दिलंस, ज्यासाठी आम्ही श्रम घेतले, त्यामधून तुझा वाटा आम्ही तुला देत असताना आम्ही आनंदाने या देण्याच्याद्वारे तुझी सेवा करतो. या देण्याच्या सेवेला तू मान्य कर, आशीर्वादित कर, देणाऱ्यांनाही आशीर्वाद दे प्रभू. याद्वारे तुझा मनोदय सिद्धे जाऊ दे, तुझ्या लोकांच्या गरजा भागवल्या जाऊ दे, तुझ्या दासांची काळजी घे, मंडळीची वाढ होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. सोबतच आम्ही तुझा धन्यवाद करतो की आज तू आम्हाला जे काही आयुष्य दिलं त्यामध्ये आमच्या मंडळीमध्ये असणाऱ्या असंख्य प्रियजनांचे वाढदिवस आहेत, ज्यांची नावं वाचली आहेत प्रभू, तुला ठाऊक आहेत. त्या सर्वांना तू सहाय्य कर, त्यांना आशीर्वाद दे, त्यांची काळजी पहा. येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्याची कृपा त्यांना सदैव दे. तुझ्या ओळखीचा व कृपेचा आत्मा त्यांच्यावर सदैव असो, अशी आम्ही तुला विनंती करतो. जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत प्रभू, त्यांच्यासोबत सुद्धा तू राहा. जे आज गरजवंत आहेत, जे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगत आहे, अशा समाजातील लोकांसाठी व या देशात व बाहेर असणाऱ्या जगामध्ये असंख्य कष्टमय परिस्थितीमध्ये जगणारे लोक आहेत, त्यांची पण आम्ही आठवण करतो. प्रभू, या सर्वांवर तुझा हात असू दे व हे जग तुझा गौरव करो, असा अनुग्रह तू कर. प्रभू, आम्ही तुझा धन्यवाद करीत प्रार्थना करतो की ह्या ज्यांचे ही नावं आहेत प्रभू, युवराज आहे, शीला आहे, उमरेला प्रेमानंद लवणे आहेत, किरण, मिलिंद सोनेरी, सलोमी विजय झालटे, सोनू, दिलीपदादा नाईक आहेत, अविनाश वळवी आहे, सुवार्ताबाई, ख्रिस्टिना, आशिष पवार आहे, कोमल, उत्कर्ष. तसंच आमचे बंधू शेल लार्सन स्वीडनमध्ये आहेत, त्यांचा वाढदिवस आहे.
अमर, वनन, माला, विनायक आहेत, संदीप, शंवयल आहे, अर्चना आहे, असे असंख्य आहेत. प्रभू ह्या सर्वांवर तू आपला हात ठेव. हे वर्ष त्यांच्यासाठी आनंद आशीर्वादाचं कर आणि त्यांच्याद्वारे तुझा मनोदय सिद्धीस जाऊ दे. पुन्हा एकदा आमच्या सर्व वैयक्तिक गरजा अडचणीसह आम्ही तुला शरण येतो. या दिवसात असणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या बाधा आहेत, आरोग्याविषयी समस्या आहेत, त्यावर तू आम्हाला मात करायला प्रतिकारशक्ती तू दे. आमच्यावर तुझा हात असू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. देवबापा तू ऐक. आमेन. धन्यवाद पराग साहेब. या सप्ताहासाठी ज्या सूचना आहेत त्या मी आपणासमोर वाचतो. हे येण्याप्रमाणे सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते 6:30 या वेळामध्ये चर्चमध्ये प्रार्थना सभा घेण्यात येईल. एस ए चर्च नंदुरबार या फेसबुक अकाउंटवर व नंतर यूट्यूब चॅनल एस ए चर्च नंदुरबारवरती या सभेचं प्रक्षेपण होईल. जर आपल्याला हवं तर आपण 6 ते 6:30 या वेळात चर्चमध्ये येऊन उपासनेचा आशीर्वाद घेऊ शकता. बुधवारी सकाळी 10 ते 11 या वेळामध्ये चर्चमध्ये बायबल स्टडी घेण्यात येईल. डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे अध्ययन घेतील. अध्ययनाची वेळ बुधवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत असणार आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची सभा चर्चमध्ये भरवण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. आज सायंकाळी 5 ते 6 या वेळामध्ये बाप्तिस्म्याचा जो वर्ग आहे तो चर्चमध्ये घेण्यात येईल. आज सिद्धांत क्रमांक 2 देव आणि त्रैकत्व हे शिकवण्यात येणार आहे. रेव्हरंड अनुप वळवी आजच्या अध्ययनाचा तास घेतील. येत्या रविवारी दिनांक 16/2/2025 रोजी वचनाची सेवा मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे करतील. या महत्त्वपूर्ण सूचना मंडळी आपणासाठी आहे. देवाच्या पवित्र वचनाकडे आज पुन्हा एक वार आपण वळणार आहोत व देवाचं जे पवित्र वचन आहे त्या वचनाची घोषणा आज मी आपणासमोर देवाच्या पवित्र वचनातून काही महत्त्वपूर्ण गोष्टी मांडणार आहे. 1793 साली एक अमेरिकन मिशनरी आपल्या भारतामध्ये आले. त्यांचं नाव होतं विल्यम केरी. आणि विल्यम केरी ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला या ठिकाणाची जी परिस्थिती होती ती अवघड अशी होती आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये त्यांनी येऊन सेवा कार्य केलं व हिंदी, बंगाली, ओरिया आणि मराठी भाषेचं त्यांनी अनेक ठिकाणी भाषांतराचं काम केलं. बंगाली भाषेमध्ये भाषांतराची ही सेवा करून त्यांनी विविध क्षेत्रामध्ये एवढंच नव्हे तर बॉटनीचं क्षेत्र म्हणा किंवा त्यांचे एक चांगले मित्र होते राजा राममोहन राय. ज्यावेळेला आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती वाचायला मिळते. सतीची एक फार मोठी प्रथा होती, ती प्रथा त्यांनी बंद केली. ज्यावेळेला विल्यम केरी भारतात होते त्यावेळेला त्यांची पत्नी आणि त्यांची प्रिय लेकरं मरण पावलीत. अशी परिस्थिती असताना देखील त्यांनी देवावरचा विश्वास सोडला नाही. ज्या प्रिंटिंग प्रेसला त्यांनी निर्माण केलं होतं ती प्रिंटिंग प्रेस जळाली आणि ती प्रिंटिंग प्रेस जळाल्यामुळे त्यांचं जितकं लिखित होतं ते सर्व लिखाण काम पण जळून गेलं. एवढंच नव्हे तर त्यांना बॉटनीचा किंवा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करायला आवडायचं. त्यांनी एक छानसा बगीचा तयार केला होता. तो बगीचाही जळून खाक झाला आणि काही त्यांच्या हातामध्ये राहिलं नाही. सर्व बाजूने परिस्थिती फार अवघड त्यांच्यासाठी होऊन गेलेली होती. त्यांच्या पत्नीला झटके येत असत आणि त्या झटक्यामध्ये ते त्यांना एका खोलीत कोंडून दुसऱ्या खोलीमध्ये बसून भाषांतराचं काम करत असत. एवढी परिस्थिती वाईट आणि अवघड विरोधात होती पण त्यांनी देवावरचा विश्वास सोडला नाही. व आज भारतीय मिशनऱ्यांच्या सेवा कार्याचा ज्या वेळेला उल्लेख केला जातो त्यावेळेला विल्यम केरी यांचं नाव सर्वप्रथम येतं. सांगायचं तात्पर्य किंवा हे उदाहरण मी आपणाला यासाठी सांगितलं की मनुष्य देवावर विश्वास ठेवतो आणि देवावर विश्वास ठेवल्यानंतर सर्व गोष्टी चांगल्या होतील असं नाही आहे. देव कसोटीला लावतो किंवा देव आमची कसोटी परीक्षा बघत असतो. मग या देवाने बघितलेल्या कसोटी परीक्षेतून आपण कसं बाहेर निघावं याबद्दलचं मार्गदर्शन आज देवाच्या पवित्र वचनातून मी आपणाला करणार आहे. किंवा देव आमचा विश्वास पारखतो, आम्ही विश्वासामध्ये किती आहोत हे तो तपासून पाहतो. ते यासाठी की ज्याप्रमाणे सोनं हे शुद्ध आहे की अशुद्ध आहे, सोन्यामध्ये काय मिलावट तर नाही ना, हे बघण्यासाठी ते सोनं अगोदर भट्टीमध्ये तापवलं जातं, त्याला पूर्ण गाळलं जातं आणि मग नंतर हे समजतं की हे खरं सोनं आहे. विश्वासणारा पारखला जातो. ख्रिस्त येशू सुद्धा पारखला गेला होता. प्रियांनो, परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला पारखलं तर तो तुम्हाला आणि मला पारखणार नाही का?
हो, तो तुम्हाला आणि मला पारखेल. मग आमची पारख होत असताना, आमच्या विश्वासाची पारख होत असताना आम्ही उणे पडू नये म्हणून पवित्र शास्त्रामधून एक व्यक्ती मी आपल्यासमोर ठेवतो आणि तो व्यक्ती आहे अब्राहाम. यासाठी आपण उत्पत्तीच्या 22व्या अध्यायामध्ये जाऊ. या 22व्या अध्यायामध्ये 1 ते 19 ही जी वचनं आहे ती आपल्याला लक्षात येण्यासाठी, समजण्यासाठी मी वाचन करतो. आपण आपल्या पवित्र शास्त्रातली जी रिबीन आहे ती रिबीन या 22व्या अध्यायावरती ठेवावी आणि या अध्यायावरती ठेवून नंतर मी काही वचनं आपणा सगळ्यांना सोबत वाचणार आहे किंवा वाचायला सांगणार आहे. 22व्या अध्यायाची पहिली 19 वचनं पहा. इसहाकाचे अर्पण करण्यास अब्रामाला आज्ञा. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. 3रे दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहाम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवांजवळ थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहाम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठं आहे? त्यास अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्रामाने तेथे वेदी उभारली, तीच वर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक यास बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले. मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. तेव्हा अब्रामाने दृष्टीवर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव यावे यिरे, परमेश्वर पाहून देईल, असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यास येईल असे आजवर बोलतात. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलंय. आपल्या मुलास, आपल्या एकुलता एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. यास तो मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करशील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. मग अब्राहाम आपल्या सेवकाकडे परत आला आणि ते उठून त्याचबरोबर बेरशेबा येथे गेले आणि अब्राहाम बेरशेबा येथे राहिला. आपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे अब्रामाच्या या सुंदरशा गोष्टीबद्दल. अब्रामाने आपल्या लेकराला परमेश्वराला अर्पण करण्यासाठी नेण्यात आलं आणि ह्या सर्व गोष्टी तो करत असताना एक गोष्ट दिसून आली, ती वचनाच्या सुरुवातीला दिसते. ती म्हणजे देवाने अब्रामाची कसोटी पाहिली. याचा अर्थ देवाने अब्रामाची परीक्षा पाहिली. अब्रामाला विश्वासणाऱ्यांचा पिता असं म्हटलेलं आहे. पुढे जर आपण इब्री लोकास पत्र वाचाल तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे फार सुंदर वर्णन आहे. आणि थोडंसं याकोबाच्या पत्राचंही वाचन केलं तर आम्हाला हे दिसून येतं की अब्रामाबद्दल देवाचं मन किती चांगलं होतं. अब्रामाने ही जी गोष्ट केली, ही गोष्ट देवाने त्याच्यासाठी फार अद्भुत रीतीचं असं उदाहरण तयार केलं. वास्तविक अब्रामाला पुत्र नसताना, वयवर्ष 100 असताना देवाने त्याला हा पुत्र दिलेला होता आणि हा पुत्र देऊन देवाने त्याला परत मागितलं होतं. ऊर देशामधून अब्राहम निघाला. जर आपण उत्पत्तीचा 12वा अध्याय बघाल तर आपल्याला दिसून येईल की त्यांचं येणं कसं झालं होतं.
देव त्याच्याशी बोलला आणि तो निघाला आणि तो निघून आपल्या विश्वासाची वाट चालत राहिला. आणि ही विश्वासाची वाट चालत असताना आता देव जे त्याला दिलेलं होतं तेही त्याच्याकडून मागून घेत आहे. अशा परिस्थितीमध्ये विश्वासणाऱ्याने कसं जगावं? पहिला मुद्दा या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये पाहायला मिळतो, तो म्हणजे बघा, या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लावले. तेव्हा त्याने अब्रामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? बघा, छोटंसं वचन आहे. एक गोष्ट या ठिकाणी दिसते की देवाने अब्रामाला हाक मारली आणि अब्रामाने त्या हाकेचा प्रतिसाद दिला. याचा अर्थ पहिला मुद्दा हा आहे की तुम्हाला विश्वासामध्ये जर वाढायचं आहे, विश्वासामध्ये जर चालायचं आहे, तर परमेश्वराचा आवाज ऐका. त्याने परमेश्वराचा आवाज ऐकला. त्याला हे समजलं की हा आवाज परमेश्वराचा आहे आणि मग नंतर त्याने त्या गोष्टीचं आज्ञापालन केलं. परंतु सर्वप्रथम त्याने आवाज ऐकला. त्याला हे समजून आलं की हा आवाज कोणाचा आहे. वास्तविक उत्पत्तीचा 12वा अध्याय इथून आम्हाला अब्रामाची स्टोरी सुरू झाल्याचं दिसतं. उत्पत्ती 12 ते 24 हे अध्याय तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये अब्रामाच्या जीवनाचं पूर्ण वर्णन आहे. उत्पत्ती 25 ते 26 तुम्ही जर वाचाल तर त्या ठिकाणी इसहाकाच्या जीवनाचं वर्णन आहे. 26 पासून 36 पर्यंत तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी याकोबाचं वर्णन आहे. आणि 36 पासून 50 पर्यंत जर तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी योसेफाचं वर्णन आहे. उत्पत्तीच्या पुस्तकाची रचना इतकी सुंदर आहे. 4 घटना आणि 4 व्यक्ती अशा स्वरूपामध्ये ते आहे. पहिल्या 12 अध्यायामध्ये 4 घटना घडल्या आणि पुढच्या अध्यायांमध्ये म्हणजे 12 ते 50 अध्यायांमध्ये 4 व्यक्ती घडले. त्यापैकी पहिला व्यक्ती जो घडला तो अब्राहम, दुसरा इसहाक, तिसरा याकोब आणि चौथा योसेफ. या चौघांच्याही जीवनाकडे विश्वासांचं जर बघितलं तर या चौघांनीही देवाचा हाक ऐकला, देवाचा आवाज ऐकला. त्यांना समजलं की हा जो आवाज आहे हा परमेश्वराचा आहे आणि हा देवाचा आवाज ऐकण्यासाठी त्यांनी देवाला आपलं समर्पण केलं. जर योहान सुवर्तमान 10वा अध्याय बघितला तर त्या ठिकाणी ख्रिस्त येशूने म्हटलं की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती कोणा परख्याच्या मागे जात नाही. मेंढरांचं वर्णन तुम्ही बघा. कधीतरी मेंढपाळ आणि मेंढरं जर जात असतील तर थोडं थांबा आणि बघा मेंढपाळ कसा चालतो आणि मेंढरं कशी त्याच्या मागे चालतात. एखादं मेंढरू भटकलं तर मेंढपाळ एक विशिष्ट शिट्टीचा आवाज देतो किंवा एक विशिष्ट हाक तो मारतो आणि तो आवाज ऐकून ते मेंढरं परत कळपामध्ये येतात. का? कारण ते त्याच्या मालकाची वाणी ओळखतात, ती कोणा परक्याच्या मागे जात नाही. प्रियजनो, विश्वासामध्ये वाढायचं आहे आणि विश्वासाची जर परीक्षा होते तर तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे देवाचा आवाज ऐकत राहावं लागेल. देवाचा आवाज ऐकण्यासाठी कठीण आहे, नाही का, आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये. परंतु काही उपाय आहेत, ते मी आपणाला देवाच्या वचनातून सांगेन की कशा रीतीने आपण देवाचा आवाज ऐकू शकतो. सर्वप्रथम, देव आपला मेंढपाळ आहे आणि आपल्या मेंढरांवरती तो प्रेम करतो. एक जरी हरवलं तरी त्या मेंढरावरती प्रेम करून तो कळपात आणणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. त्याची वाणी मात्र आपण ऐकली पाहिजे. आजकाल कितीतरी तंत्रज्ञानाची माध्यमं आपल्याकडे झालेली आहेत. नुसता मोबाईल जरी आपण उचलला तरी आपल्याला ऐकायला मिळतं. मी कोणाचं प्रमोशन करत नाही, परंतु बायबल प्रोजेक्ट मराठी म्हणून एक सुंदर वेबसाईट आहे. इतके सुंदर त्याच्यावरती लेख असतात आणि इतकं सुंदर ऑडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. जर हवं असेल तर चर्च सुटल्यानंतर माझ्याकडून ते घेऊन जा, मी आपणाला सांगेनच. सोबतच काही वेबसाईट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही पवित्र शास्त्रातल्या संबंधित जी पुस्तकं आहे ती फ्रीमध्ये वाचू शकतात. आता फ्रीमध्ये मिळालं तर आपल्याला किंमत राहत नाही, परंतु आपण ती वाचली पाहिजे. सांगायचं तात्पर्य हे आहे की काही कॉमेंट्रीज आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यातून आपण देवाचा आवाज ऐकू शकतो. जॉन मेकार्थर सध्याचे खूप चांगले लेखक आहे आणि सर्वच गोष्टींवर फार बारीक त्यांचं अध्ययन आहे. आपण त्यांचं बायबल जे आहे स्टडी बायबल ते वाचू शकता, अभ्यासू शकता. प्रियजन हो, जितकं तुम्ही वाचाल तितकं देवाचा आवाज ऐकू शकता. देवाचा आवाज ऐकण्यासाठी आम्हाला सदैव तत्पर राहायला पाहिजे. एक वचन आपणासाठी वाचतो, ते आहे योहानाचा 5वा अध्याय आणि वचन 28. योहान 5 आणि 28 काय म्हणतं ते आपण ऐकूया. त्यात असं म्हटलंय, याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरातील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्म केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. योहान 5
5:28. कोण वाणी ऐकणार आहेत? मृत झालेले व्यक्ती. प्रभूमध्ये जे विसावा पावलेले आहेत ते लोक काय करतील? जर त्यांनी देवाची वाणी ऐकतील आणि सत्कर्म केले असेल तर जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठवले जातील. याचा अर्थ प्रियांनो, मनुष्य जिवंत असो किंवा मनुष्य मरून गेलेला असो, देवाची वाणी त्याला ऐकायला जाते. आणि जिवंत असताना जर आम्ही देवाची वाणी ऐकलेली असेल तर आम्ही सत्कर्माच्या पुनरुत्थानासाठी उठवले जाऊ. आणि जर आम्ही सत्कर्म केलेली नसेल तर न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठवले जाऊ. म्हणजे प्रियांनो, तुम्हाला आणि मला पळवाट नाही. तुम्हाला आणि मला असं सांगताच येणार नाही की देवा आम्ही तुझा आवाज ऐकला नाही किंवा आम्ही तुझा आवाज ओळखला नाही. आपल्याला या ठिकाणी बिलकुल सूट मिळत नाही. एक गोष्ट आहे की तुमच्या आणि माझ्या विश्वासाची जर परीक्षा होत आहे तर एक करा की देवाचा आवाज ऐका. देवाचा आवाज ऐकण्यासाठी पाठ फिरवू नका. सदैव तत्पर असा. का ऐका? कारण योहान 5:28 असं म्हणतं की कबरातील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील. म्हणजे जे मृत झालेले आहेत ते देखील देवाची वाणी ऐकतील. आणि जे जिवंत आहे ते आमची शरीरे बदलून जातील. आता हे वर्णन या ठिकाणी नाही, परंतु सैद्धांतिक वर्णन असं आहे की तुम्ही आणि मी जर जिवंत आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं तर आपलं शरीर बदलून जाईल. एका वेगळ्या शरीरामध्ये तुम्ही आणि मी आमच्या प्रभूसमोर जाऊ. आणि जे प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत ते उठवले जातील. त्यांनाही एक वेगळं शरीर मिळेल आणि आम्ही प्रभूसमोर त्याच्या न्यायासनासमोर जाऊ. आणि त्याच्या समोर जाऊन आमच्या सत्कर्माचा न्याय होईल. आणि आम्ही जर न्यायी ठरलो किंवा जर आम्ही देवाच्या दृष्टीने योग्य ठरलो नाही तर आम्हाला काय मिळेल? प्रियांनो, जर आम्ही चांगला आहोत तर आम्हाला न कोमेजणारा हार व न कोमेजणारा मुकुट, वेगवेगळी मुकुटं आम्हाला देण्यात येतील. सांगायचं तात्पर्य हे आहे की प्रियांनो, देवाची वाणी ऐकण्यासाठी नेहमी तयार असा. देवाची वाणी ऐकत राहा. आता उपाय काय आहे? देवाची वाणी ऐकण्यासाठी 2 तिमोथी 3:16 ही गोष्ट करा. 2 तिमोथी 3 अध्याय आणि 16वं वचन हे बघा. त्यात काय म्हटलेलं आहे? प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतो. ह्याचा अर्थ असा, देवाचा आवाज ऐकण्यासाठी पवित्र शास्त्र वाचा. जितकं तुम्ही आणि मी पवित्र शास्त्र वाचू तितकं आम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल. देवाची वाणी ऐकायची आहे तर देवाची वाणी आज देवाच्या पवित्र शास्त्रातून ऐकायला मिळते. खूप साऱ्या वेळेला आम्ही लेक्चर ऐकतो, उपदेश ऐकतो आणि म्हणतो की आज मला देवाचा निरोप कळला. हां, पण देवाचा निरोप कसा कळला? देव माझ्याशी बोलला असं लोक म्हणतात. पण कसा बोलला? देवाच्या वचनातून बोलला. प्रियजनो, एखादं वचन आमच्या मनाला इतकं लागतं की आम्हाला असं वाटतं की हो, आज देव ह्या वचनाच्या द्वारे, पाळक साहेबांनी दिलेल्या या लेक्चरच्या द्वारे, ह्या वचनाद्वारे देव माझ्याशी बोलला. प्रियांनो, तुमच्या विश्वासाची कसोटी जर होत आहे, देव अब्रामासारखं तुम्हाला कसोटीला लावत आहे, तर अब्रामाने जे केलं ते करा. ते म्हणजे देवाचा आवाज ओळखा आणि देवाचा आवाज ऐका. देवाचा आवाज कसा ऐकणार? देवाच्या पवित्र ग्रंथातून. दुसरा उपाय प्रेषितांची कृत्य याच्या 13व्या अध्यायात आहे. प्रेषितांची कृत्य अध्याय 13 आणि वचन 2. तेव्हा प्रभूची सेवा व उपास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी वेगळे केले आहे त्यासाठी त्यांना मी बोलावले आहे, त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा. देव देवाच्या लोकांकडून तुमच्यासोबत बोलेल. आता अंतुकियाची ही जी मंडळी आहे, या अंतुकियाच्या मंडळीत बर्नबा, शिमोन निग्रस, लुक्य कुरणेकर आणि मांडलिक हेरोदाबरोबर वाढलेला मनाएल, शाऊल हे संदेष्टे होते आणि शिक्षक होते. आणि प्रभूची सेवा उपवास करत असताना पवित्र आत्मा म्हणाला. कोणाला म्हणाला? हे मंडळीचे जे वडील लोक होते. बघा कोण होतं? वचन 1 मध्ये बर्नबा, शिमोन निग्र, लुक्य कुरणेकर, मांडलिक हेरोदाबरोबर वाढलेला मनाएल, शाऊल हे संदेष्टे आणि शिक्षक होते. ते प्रभूची सेवा आणि उपास करत असता. बघा, हे मंडळीतले शिक्षक आणि मंडळीतले संदेष्टे उपास करत होते आणि मग शाऊल आणि बर्नबा यांना देवाच्या कार्यासाठी वेगळं केलं. मग त्यांनी उपास प्रार्थना करून त्यांची रवानगी केली. सांगायचं तात्पर्य हे की देव देवाच्या लोकांच्या द्वारे तुमच्या संगती बोलेल. देवाची वाणी ऐकत असताना देवाचा आवाज जर तुम्हाला ऐकायचा आहे तर देव त्याच्या लोकांच्या द्वारे तुमच्याशी बोलेल. देव संदेष्ट्यांच्या द्वारे, त्याच्या सेवकांच्या द्वारे,
जे सेवा करतात पाळक वर्गांच्याद्वारे देव तुमच्या संगती बोलेल. म्हणून प्रियांनो, देवाचा आवाज ऐकण्यासाठी देवाचे प्रचारक काय बोलतायत ते पण आपण ऐकलं पाहिजे. अजून एक उपाय आपणाला सांगू इच्छितो, तो मत्तई 2:12 आहे. मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 2 आणि वचन 12. आता ही गोष्ट खूपच कमी आहे, कारण देवाने आता आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. 12 वचन काय म्हणतं? मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. हे मागी लोक आहेत. मागी लोक देवाचा आवाज कसा ऐकला? स्वप्नामध्ये देवदूताने त्यांना दर्शन दिलं. देव स्वप्नांद्वारे बोलतो असा माझा विश्वास आहे, परंतु आता त्याने आपला पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिलाय. योहानाचा 16वा अध्याय, देवाने आम्हाला एकटं आणि अनाथ सोडलं नाही, तर त्याने आपला कैवारी सत्याचा आत्मा तुम्हाला आणि मला दिलाय. इफिस्करास पत्र 1 अध्याय वचनात असं म्हटलंय, 1 अध्यायात, की त्याने आपल्या पवित्र आत्म्याचा शिक्का तुमच्यावर मारून दिलेला आहे. गलतीकरास पत्र 5 अध्यायाचं 22 वचन, पवित्र आत्म्याची फळं 9 फळं जी आहे ती देवाने तुम्हाला आणि मला दिली. प्रियानो, देव दृष्टांताच्या द्वारे बोलू शकतो, परंतु आता त्याने त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिलाय आणि ती आमच्या संगती बोलतात. देवाचे लोक, देवाचे प्रचारक, देवाचा पवित्र आत्मा आणि देवाचा पवित्र ग्रंथ बायबल, ह्याच्यातून आम्हाला देवाचा आवाज ऐकायला मिळतो. एक करा, कसोटी होते तर देवाचा आवाज ऐका. मूळ शास्त्र भाग जसं मी आपल्याला आधीच सांगितलं होतं, 22वा अध्याय काढून ठेवा, त्याच्या 1 वचनात पुन्हा जा. दुसरा उपाय आपल्याला हा करायचा आहे की तो म्हणाला, काय आज्ञा? दुसरी गोष्ट, देवाचं आज्ञापालन करा. देव तुमची कसोटी बघत आहे तर काय करा? देवाचं आज्ञापालन करा. आज्ञापालन करा ही गोष्ट महत्वाची आहे. देवाचं आज्ञापालन अब्राहम फार पूर्वीपासून करत होता. 12व्या अध्यायामध्ये देवाने त्याला म्हटलं की तू आपला देश, आपलं गणगोत, आपले नातेवाईक सोड आणि मी दाखवेन त्या देशामध्ये, म्हणजे कनान देशाकडे तू जा. आणि तो निघाला. आपलं सर्वस्व त्याने सोडलं आणि ऊर देशामध्ये तो राहत असताना तो मूर्तीपूजक होता, मूर्तींची उपासना करणारा होता, भला मोठा त्याचा परिवार होता. तो सगळं त्याने सोडला आणि तो निघाला. ह्याचा अर्थ काय? की आज्ञापालन, ज्या वेळेला मनुष्य देवाचं आज्ञापालन करतो त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये आम्हाला विविध गोष्टी दिसून येतात. अब्रामाला देवाचं आज्ञापालन करणं फार कठीण गेलं, कारण त्याचं सर्व स्थापित केलेलं होतं, सर्व परिस्थिती चांगली होती आणि असं करून सगळं आपलं गणगोत सोडून निघायचं. जो देश अजून पाहिला नाही त्या देशाचा प्रवास करायचा अब्रामासाठी अवघड होतं, परंतु त्याने आज्ञापालन केले. देव तुमची जर कसोटी बघत आहे तर तुम्ही आज्ञापालनामध्ये कधीच कमी पडू नका. बरं, एकाच प्रसंगामध्ये त्याने आज्ञापालन केलं नाही. काही प्रसंग मी अब्रामाच्या जीवनातले दाखवतो. 21वा अध्याय बघा, उत्पत्ती 21 वचन 11 बघा. अब्रामास आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. काय गोष्ट वाईट वाटली? की त्याला इसहाक, 10 वचन, तेव्हा अब्रामास म्हणाली, या दासीस व हिच्या मुलास घालवून द्या. माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा. मग 12व्या वचनात अब्रामाने काय केलं? त्याने काय केलेलं आहे? मुलगा, दासी म्हणजेच हागार, ही गोष्ट म्हणजे सारेबद्दल त्याने गोष्टी केली. आणि वचन 13, या दासीच्या मुलापासून मी एक राष्ट्र निर्माण करीन, कारण तो तुझे बीज आहे. नंतर अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बेरशेबाच्या रानात भटकत राहिली. अब्रामाचा वंश होता आणि हागारेला व इश्माईलला त्याने पाठवून दिलं. हे आज्ञापालन आहे. जड गेलं असेल त्याच्यासाठी, कठीण वाटलं असेल त्याच्यासाठी, परंतु त्याने त्या ठिकाणी आज्ञापालन केलं. आज्ञापालन करून त्याने ही कृती दाखवली की तो देवाशी प्रामाणिक आहे. देवाने त्याला सांगितलं की तू असं असं कर आणि त्याने ते केलं. प्रियजन हो, आम्हाला आज्ञापालन करणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आम्ही आज्ञापालन करतो त्यावेळेला आम्हाला वेगवेगळे आशीर्वाद मिळत असतात. आम्ही जर मत्तई 7:24 वाचलं तर ख्रिस्तामध्ये असण्याचं आज्ञापालन आम्हाला दिसून येतं. योहानाचं 14वा अध्याय वचन 15 आमचं देवाबरोबरचं जे नातं आहे ते मजबूत होतं जर आम्ही आज्ञापालन केलं तर. मग आज आज्ञापालन करण्यासाठी देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे, देवाचं आज्ञापालन करा. ही गोष्ट फार गरजेची आहे.
एका बाजूला आम्ही विश्वासात वाढत असतो आणि दुसऱ्या बाजूने देवाचं जर आज्ञापालन करत नाही तर ती गोष्ट कठीण आहे. अब्रामाचं वैयक्तिक जीवन बघा. हागारेला पाठवून देणं, इश्माएलाला पाठवून देणं व ते रानामध्ये भटकत राहणं, ही गोष्ट त्याच्यासाठी अवघड होती. परंतु त्या गोष्टीचं त्याने आज्ञापालन केलं, कारण परमेश्वराची तशी आज्ञा होती. दुसऱ्या बाजूने वय संपत आहे, वृद्धापकाळामध्ये त्याला पुत्र झालेला आहे आणि ह्या पुत्राला त्याला अर्पण करायचं आहे, पाठवून देण्यात आलेलं आहे, त्याला जाऊन अर्पण करायचं आहे. बरं, 3 दिवसाची ते वाट चालून गेले. जर 22वा अध्याय बारकाईने आपण ऐकत असाल तर 3 दिवसाची ते वाट चालून गेलेले आहे. सोबत गाढव आहेत आणि सोबत सेवक आहेत आणि ते सेवक म्हणतायत की तुम्हाला इथं थांबा. आणि मग इसाक पुढे जातोय आणि इसाकासोबत ते जातात. लाकडा हातात आहे, सुरा हातात आहे, विस्तव हातात आहे. आणि किती कठीण प्रश्न लेकराने विचारून घेतला की बाबा कोकरू कुठं आहे, आणि तो म्हणतो की देव पाहून देईल. अवघड आहे नाही का? परंतु तरी पण त्याने आज्ञापालन केलं. जीवनामध्ये परिस्थिती अवघड जरी आली तरी आज्ञापालन करण्याचं सोडू नका, तरच मग विश्वासाच्या परीक्षेमध्ये आपण टिकून राहू. तिसरी गोष्ट 2ऱ्या आणि 3ऱ्या वचनात आहे बघा. तेव्हा म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होम अर्पण कर. आपल्या भाषेत म्हणायचं तर उपासना कर, कारण की वचन 3 मध्ये आम्हाला उपासना करण्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. त्या लेकराचं अर्पण करण्यासाठी किंवा उपासना करण्यासाठी सांगितलं आहे. 21व्या अध्यायाचं वचन 33 बघा. मग अब्रामाने बेरशेबा येथे एशेल वृक्ष लाविला आणि तेथे सनातन देव परमेश्वर याच्या नावाने प्रार्थना केली. अगोदर त्याने प्रार्थना केली. या ठिकाणी म्हटलंय की तू उपासना कर, आणि उपासना करण्यासाठी होमार्पण घेऊन तो निघालेला आहे. होमार्पणासाठी त्याने लाकडं घेतलेली आहे. वचन जर आपण 6 मध्ये आलो तर होमार्पणाबद्दल आम्हाला वाचायला मिळतं, आणि होमार्पणासाठी त्याने पुढे वेदी बांधल्याचं आम्हाला वचन 9 मध्ये वाचायला मिळतं. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण परमेश्वराची उपासना करा. जर कसोटीमधून जात आहात, देव आपल्या विश्वासाची परीक्षा बघत आहे, तर एक गोष्ट करा, ती म्हणजे आम्हाला उपासना करायची आहे. उपासना करण्यामध्ये कमी पडू नका. उपासना करणं म्हणजे देवाशी प्रामाणिक असणं. योहान 4:24 हे मी आपणासाठी वाचतो, कारण की यातून उपासनेचा खरा अर्थ आम्हाला समजून येईल. योहान 4:24 असं म्हणतं की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. उपासनेमध्ये गीत गाणं, प्रभूला आळवणं, त्याची स्तुती करणं हा एक भाग येतो. परंतु ह्याच्यामध्ये अजून एक भाग आहे, तो म्हणजे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करणे. म्हणजे देवाने त्याचं खरेपण बघितलं अब्रामाचं, की ह्याच्यामध्ये खरंपण आहे. देवाची उपासना करा. विश्वासाची परीक्षा होते, तुम्हाला आणि मला कसोटीन जावं लागत आहे. एक करा, देवाची उपासना करण्यामध्ये कधीच कमी पडू नका. आम्ही ज्या वेळेला विश्वासामध्ये कमजोर होतो त्यावेळेला देवाच्या उपासनेपासून दूर जाण्याचा संभव आहे. अनेक वेळेला आम्ही देवाच्या मंदिरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु तसं नाही आहे. देव आमच्या विश्वासाला तपासून जर पाहत आहे तर आम्हाला एक करायचं आहे की आम्हाला आमच्या जीवनातून ती उपासना दाखवायची आहे. रोम 12:1 वाचा कृपा करून. आपण हाही शास्त्र भाग काढून घेऊ. रोमकरा सद्र 12 आणि 1 वचन बघा. म्हणून बंधुजनो हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. आपली शरीर सुद्धा देवाची उपासना होऊ शकते. तुमच्या आणि माझ्या शरीराच्या द्वारे देवाची उपासना करायची आहे. एक पुस्तक गेल्या दिवसात मी वाचत होतो. त्या पुस्तकाचा लेखक असं म्हणतो की उपासना म्हणजे नेमकं काय. तो उपासना म्हणजे बैलाप्रमाणे शेतामध्ये राबणं, किंवा उपासना म्हणजे बैलाप्रमाणे असणं. बैलाचं उदाहरण त्या लेखकाने ह्याच्यासाठी दिलं की देवा तुझी इच्छा असेल तर दिवसभर उन्हामध्ये शेतामध्ये माझ्याकडून काम करून घे, आणि जर तुझी इच्छा असेल तर वेदीवरती अर्पण व्हायला बैल म्हणून मी तयार आहे. उपासना संगीतामध्ये सतराळकरांचं गाणं आहे, देव माझा बैल माझा जोडीदार, गाडा हाकणारा संसाराचा. जी गीतं आमच्या पूर्वजांनी लिहिली, मोठेवरती गाणं गात गात किंवा मोठेच्या त्या पाण्याच्या आवाजावरती शेतामध्ये नांगरत असताना समर्पण हेच त्याच्या मागे होतं, आणि देवाची उपासना करणं हेच त्याच्या मागे होतं. प्रियांनो, आज
विश्वासाची कसोटी जर आहे तर एक करा, देवाची आराधना करायला, देवाची उपासना करायला कधीच कमी पडू नका. आपल्याला आपल्या जीवनातून ती व्हायलाच पाहिजे. 21व्या अध्यायाचं 33वं वचन बघा. मग अब्राहमाने बेअरशेबा येथे येशूल वृक्ष लावला आणि तेथे सनातन देव परमेश्वर याच्या नावाने प्रार्थना केली. बघा, त्याने वृक्ष का लावला असेल बरं? त्या काळामध्ये अशी पद्धत होती की पुढची पिढी येऊन विचारणा करत होती. जसं की याकोबाने विहिरी खणल्या आणि याकोबाच्या विहिरी आजवर बघायला मिळतात. आणि पुढची पिढी म्हणत होती की ही विहीर कोणाची? ही याकोबाची, याकोबाने ती रचली. आपल्या कार्याचं प्रतीक दाखवण्यासाठी या ठिकाणी त्याने येशूळ वृक्ष लावला. आणि हा वृक्ष अतिशय उंच असतो, मोठा असतो, त्याचा घेर खूप मोठा असतो आणि त्याचं डायमीटर खूप मोठा असताना हे झाड त्या ठिकाणी त्यांनी लावलं आणि देवाची प्रार्थना केली, उपासना केली. प्रियजन हो, उपासनेसाठी काहीतरी दाखवा, काहीतरी दर्शक असलं पाहिजे. त्याने हे दर्शक दाखवलं की मी हे झाड या ठिकाणी लावतो आणि देवा मी तुझी उपासना करत आहे, मी तुझी आराधना करत आहे. कसोटी तुमच्या जीवनाची आहे, पण या कसोटीमध्ये जर आपण उपासना करणार नाही, देवाची आराधना करणार नाही, तर प्रियजन हो, आम्ही देवाच्या वचनामध्ये कमी पडणारे असे ठरू. उपासना म्हणजे कर्मकांड नाही. उपासना म्हणजे एखादी कृती करणं नाही. तर उपासना म्हणजे आपलं मन आणि आपलं जीवन आणि आपलं शरीर देवाला अर्पण करणं. अनेक वेळेला उपासना करणे म्हणजे काहीतरी वस्तू रूपामध्ये देणं असं आपण समजतो. उपासना करणं म्हणजे कुठंतरी जाणं असं आपण समजतो. उपासना करणं म्हणजे अमुक एका ठिकाणाला भेट देणं अशी म्हणजे उपासना नाही. उपासना म्हणजे आपल्या स्वतःचं समर्पण देवाला करणं. ती आहे खरी देवाला आवडणारी उपासना. कारण देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करावी, हे देवाला आवडतं. प्रियजन हो, विश्वासाची कसोटी होणार नाही असं नाही. प्रत्येकाच्या विश्वासाची कसोटी होईल. मग प्रत्येक व्यक्तीने काय करायचं? देवाची उपासना करण्यासाठी सोडायचं नाही. उपासनेसाठी देवाचं मंदिर आहे. देवाच्या मंदिरामध्ये आपण किती छान उपासना करतो नाही का? देवाच्या मंदिरामध्ये किती सुंदर गीतं आम्ही गातो आणि ही गीतं आम्हाला देवाची उपासना करण्यासाठी मदत करत असतात. आम्ही काही कृती करतो देवाच्या कार्यासाठी, उपासना करण्याचं सोडू नका. पुढे चौथी गोष्ट 7, 8 आणि 9 वचनात आहे. 22वा अध्याय, जसं मी आधीच म्हटलं. 7, 8 आणि 9 वाचा. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की वर्णन आहे की इसाकाला सोबत घेतलेलं आहे. पुढे विस्तव आणि हातामध्ये लाकडं आहे, सुरा हातामध्ये आहे, निघालेले आहेत. मग त्याच्यात मुलाने प्रश्न विचारला की काय करेल? अब्राम म्हणतो की परमेश्वर कोकरू पाहून देईल. दोघं बरोबर चालले. 9व्या वचनामध्ये वेदी पण त्यांनी उभारलेली आहे आणि लाकडांची रचना केली आहे. तुम्हाला काय वाटतं किती वेळ लागला असेल वेदी बनवायला? वेळ लागला असेल, 2-3 तास तरी लागला असेल. कारण की देवाची आज्ञा वेदी बनवण्यासाठी अशी होती की तिला घन, सुम्मा, हातोडी काहीच वापरायचं नव्हतं. जसे दगडं मिळतील तसे दगडं रचायचे होते आणि त्या रचलेल्या दगडांवरती लाकडं ठेवून विस्तव पेटवायचा होता. कसल्याही प्रकारचं लोखंडी हत्यार दगडांना लागता कामा नये असा देवाचा दंडक होता. दुसरा देवाचा दंडक असा होता की त्या वेदीवर आपली नग्नता दिसू नये. म्हणून देवाच्या वेदीवर जात असताना याजकांना पायघोळ झगा घालावा लागत असे. आज आम्ही झगा घालून वेदीवर येतो. त्यामागचा हेतू आणि उद्देश हाच आहे की देवासमोर आपली नग्नता दिसता कामा नये. कारण देव पवित्र आहे आणि त्याच्या उपासकांनी पावित्र्याने युक्त त्याची उपासना करावी. या ठिकाणी आम्हाला एक मुद्दा पाहायला मिळतो, ते म्हणजे देवावर दृढ विश्वास ठेवा. विश्वासाची पारख होत आहे, विश्वासाची परीक्षा होते. देवावरती दृढ विश्वास ठेवा. विश्वास आपला सगळ्यांचा आहे, मी नाही म्हणत नाही, परंतु दृढ विश्वास आहे का? कारण विश्वास असणं आणि त्या विश्वासात टिकून राहणं गरजेचं आहे. म्हणूनच प्रगटीकरणात म्हटलेलं आहे की मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे तुला जीवनाचा मुकुट प्राप्त होईल. मरेपर्यंत तो विश्वास असला पाहिजे आणि हा विश्वास जो आहे तो दृढ असला पाहिजे. असा थोडका नाही आहे, थोड्या वेळात सोडून देईल असा नाही आहे. तर त्याने जो दृढ विश्वास आहे तो स्पष्टपणे दाखवला आणि हा जो दृढ विश्वास आहे तो तुम्हाला आणि मला दाखवावा लागेल. थोडीशी संकट आली तर मी परमेश्वराला सोडून देतो असं वागू नका. काही मनासारखं घडलं नाही म्हणून मी परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही किंवा आपला विश्वास डळमळतो की अरे परमेश्वरा हे संकट माझ्यावर का? प्रियानो, आपल्या विश्वासाची कसोटी होईल हे अब्रामाच्या जीवनातून आपल्याला बघायला मिळतच आहे.
पण ही कसोटी होत असताना देवावरचा दृढ विश्वास सोडू नका. विश्वासामध्ये तत्पर राहा, टिकून राहा. विश्वासामधून मागे आपण कधीच फिरू नका. आपण गीत गातो की यीशु के पीछे मैं चलने लगा, न लौटूंगा न लौटूंगा. आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. इतिहास ऐका त्या व्यक्तीचा. ओरिसाच्या परिसरामध्ये असलेला तो व्यक्ती, आणि ज्या वेळेला तो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याचा जो कबिला असतो किंवा जो त्याचा ग्रुप असतो, ट्राईब्स असतात, ते त्याला मारण्याचा प्रयत्न करतात, त्याला संपवतात. त्यावेळेला तो पुढे येतो आणि म्हणतो की मी येशूच्या मागे चालू लागे, माघारे नाही फिरणार. त्याची पत्नी, त्याची प्रिय लेकरं पुढे येऊन हे गीत गातात की येशूच्या मागे मी चालू लागे, माघारे नाही फिरणार. प्रियांनो, तेवढा दृढ विश्वास तुमचा आणि माझा असला पाहिजे. विश्वासाच्या कसोटीमधून जर पुढे जायचं आहे तर एक गोष्ट नक्की करा, ते म्हणजे आपला दृढ विश्वास देवावर ठेवा. केवळ विश्वास नाही तर दृढ विश्वास. पुढे अजून एक मुद्दा आपणाला सांगतो, तो पुढच्या वचनांमध्ये आहे. 10 ते 11 वचन बघा. 22वा अध्याय 10-11. मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? परमेश्वराला आम्ही विश्वासाने कृतीमध्ये आणलं पाहिजे. बघा, या ठिकाणी फक्त त्याने विश्वासच धरला नाही, तर तो कृतीत आणला. कसा कृतीत आणला? त्या लेकराला त्याने बांधलं असेल, लाकडांवर ठेवलेलं असेल, हातामध्ये सुरा पण घेतलेला आहे, सुरा उगारलेला सुद्धा आहे. आणि मग सुरा हातात उगारून अचानक देवदूतांनी म्हटलं की परमेश्वराने त्या ठिकाणी आकाशातून म्हटलंय परमेश्वराच्या दूताने की अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? जसं मी म्हटलं अगोदर की तो आज्ञा पालन करणारा होता, या ठिकाणी पुन्हा तो म्हणतो की काय आज्ञा? देवाने त्याला सावरलं, त्याला थांबवलं आणि त्याला म्हटलं, तो आपला एकुलता एक पुत्र राखून ठेवला नाही, यावरून तू देवाला भिवून चालणार आहे. एक महत्त्वपूर्ण गोष्ट करा, ज्या वेळेला विश्वासाची परीक्षा होती त्यावेळेला विश्वासाला कृतीमध्ये आणा. जो विश्वास तुम्ही देवावर ठेवलाय तो कृतीमध्ये आणा. जोपर्यंत आम्ही तो विश्वास कृतीमध्ये आणत नाही, अवघड असं जातं. याच पुस्तकामध्ये 21वा जो अध्याय आहे, उत्पत्ती 21, त्याचं वचन 5 बघा. 5वं वचन 21व्या अध्यायाचं. मग इसाक झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षाचा होता. 100 वर्षाच्या या व्यक्तीला परमेश्वराने पुत्र संतान देऊन आशीर्वादित केलं. याचा अर्थ त्याचा देवावरचा असलेला विश्वास, आणि या विश्वासाला त्याने आपल्या कृतीमध्ये आणलं. बरं, एकदाच नाही, खूप साऱ्या वेळेला. जसं उत्पत्तीचा 18वा अध्याय बघा. या 18व्या अध्यायामध्ये तो मध्यस्थी करताना आम्हाला दिसतोय. आणि मध्यस्थी कोणासाठी करत आहे? तर अशी जी शहरं आहेत त्या शहरांसाठी. उत्पत्ती 18 आणि 23. उत्पत्ती 18-23. अब्राम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचा संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील, तर तू त्यांना खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या 50 नीतिमानांसाठी त्या नगराची तू गाय करणार नाहीस? सदोम आणि गमोरा ह्या शहरांसाठी तो मध्यस्थी करत आहे. त्याचा विश्वास आहे देवावर. आणि 50 पासून हळूहळू कमी 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 करत 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 तो खालच्या वचनांमध्ये बघा, तो खालपर्यंत आलेला आहे. त्याने देवाकडे विनंती 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 करीत केला आणि तो म्हणतो की ह्यांच्यासाठी तू नाश करणार नाहीस. 10 जरी आढळले तरी तू नाश करणार नाही, इथपर्यंत तो येतो. सांगायचं तात्पर्य आहे की त्याचा देवावर विश्वास होता, म्हणूनच तो देवासमोर जाऊन उभा राहिला आणि आपल्या कृतीमधून तो दाखवला. याकोबाचं पत्र 2रा अध्याय कृपा करून काढू आणि या ठिकाणी ह्याचं स्पष्टीकरण बघूया. 2ऱ्या अध्यायाचं वचन 20 आणि 21 काय म्हणतं? अनिर्बुद्ध मनुष्या, क्रिया वाचून विश्वास निरर्थक काय हे समजायला तुला काय हवे? आपला बाप अब्राहम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पण केले, यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वासाबरोबर क्रिया करा. आपला देवावरचा जो विश्वास आहे तो कृतीमध्ये आणा. विश्वासाची परीक्षा होते तर कृती तितकीच चांगली झाली पाहिजे. आपल्या विश्वासामध्ये आम्ही तडजोड करू नये, काही कमी पडू देऊ नका. कृतीमध्ये तो विश्वास दाखवा. शब्दाने आम्ही म्हणतो की माझा देवावर विश्वास आहे, परंतु हा देवावरचा विश्वास कृतीत असला पाहिजे. त्याने किती मोठी कृती केली? हातामध्ये सुरा आहे, त्या मुलाला आता तो मारणारच आहे, इथपर्यंत त्याने कृती केली. आपल्या चाकरांना घेऊन ज्या वेळेला तो त्या मोर्या डोंगराकडे निघालेला होता आणि त्या डोंगराची वाटचाल चालत असताना किती
3 दिवस लागलेले. वचन 4 मध्ये बघा, तिसरे दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. म्हणजे तिसऱ्या दिवशीही तो दुरून बघत होता. म्हणजे विश्वास कृतीमध्ये आणण्यासाठी 3-4 दिवसाचा वेळ जाऊ शकतो. विश्वास कृतीमध्ये आणत असताना आता लगेच घडेल अशी ही गोष्ट नाही आहे. याचा अर्थ विश्वास कृतीमध्ये आणायला तुम्हाला आणि मला मेहनत करावी लागेल, टिकून राहावं लागेल विश्वासामध्ये. आणि जी कृती तुम्ही करतात त्या कृतीमध्ये टिकून राहावं लागेल. कधीच विश्वासाच्या कृतीमध्ये कमी पडू नका. देवावरचा जो विश्वास आहे तो आपल्या कृतीत आणा. दिसू द्या आपल्या वागणुकीतून की माझा देवावर विश्वास आहे. पौलाने तिमोथेला म्हटलं की आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, कारण तू असं केल्याने तुझं व तुझं ऐकणाऱ्यांचं तारण साधशील. याचा अर्थ तुम्हाला आणि मला विश्वासामध्ये काही ना काही कार्य करावंच लागेल. जर विश्वासाचं कार्य नाही तर मग कसोटीमध्ये आम्ही खाली पडू शकतो. बरं, देवाने ह्या सर्व कसोटीला बघून त्याला आशीर्वाद सुद्धा दिला. आणि आशीर्वाद कोठून दिला तर 15व्या वचनापासून पुढे पहा. देवाने अब्रामाला किती सुंदर आशीर्वाद दिला. पहिला आशीर्वाद 16व्या वचनामध्ये दिला. बघा काय आहे की परमेश्वर त्याला कृतीचं फळ देतो, त्याच्या कृतीचं. परमेश्वराचे दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलं. आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवलं नाही. काय केलं त्याने? कृत्य केलं. आपली जी कृती आहे, आपलं जे कृत्य आहे ते परमेश्वर पाहतो आणि आपल्या कार्यांना, आपल्या कृतीला देव फळ देतो. जसं मी अगोदर म्हटलं की ज्या दिवशी न्याय होईल त्यावेळेला आमच्या सत्कृत्यांचा न्याय होईल, आमच्या कामांचा न्याय होईल, आम्ही काय काम केलं त्याचा न्याय होईल. मग ज्या वेळेला विश्वासाची कसोटी असते, ती विश्वासाची कसोटी होत असताना आम्ही काय काम करतो त्या कामाचं आम्हाला फळ मिळतं. बघा, देवाचा एक साधा आणि सोपा नियम आहे. तो नियम कधी बदलत नाही. तो म्हणजे मनुष्य जे पेरतो त्याचीच त्याला कापणी करावी लागेल. आणि ह्या ठिकाणी आम्ही जर विश्वास पेरलेला आहे आणि तो कृतीमध्ये आणलेला आहे तर तो विश्वास कृतीमध्ये येऊन त्याद्वारे आम्हाला देवाचं गौरव होतं. संत पौलाने 3 सुवार्ता प्रचार फेऱ्या केल्या. जर आपण प्रेषितांची कृत्य 28व्या अध्यायापर्यंत वाचाल तर आपल्याला त्यामध्ये 3 सुवार्ता प्रचार फेऱ्या दिसतात. त्याचा देवावरचा विश्वास होता. यरुशलेम मंडळीतून तो निघत असे व सुवार्ता प्रचार करून पुन्हा येऊन यरुशलेम मंडळीला आपल्या कार्याचा अहवाल तो द्यायचा. सांगायचं तात्पर्य हे की त्याचा देवावरचा जो विश्वास होता तो त्यांनी कृतीत आणला. 3 वेळा त्याला छड्यांचा मार खावा लागला, मेल्यासारखा तो झाला. अनेक वेळेला त्याला जागरणं झाली, नदीवरची संकटं झाली, जहाज त्याचं फुटलं. आणि अशा मोठमोठ्या संकटांमधून जात असताना देखील त्याने आपला विश्वास देवाच्या कृतीमधून सोडला नाही. मी विल्यम केरींचं उदाहरण आपणाला अगोदर याच्यासाठीच दिलं की त्याच्या कृतीचं फळ देवाने त्याला दिलं. आज हे पवित्र ग्रंथ आपल्याला आपल्या भाषेमध्ये मिळतोय. ओरिया, बंगाली, हिंदी या भाषेमध्ये आपल्याला मिळतोय. त्यामागे त्या मिशनऱ्याचं अथक प्रयत्न आहे. त्याचा देवावरचा दृढ विश्वास होता. त्याच्यामुळे आज आपण आपल्या घरामध्ये बसून हे बायबल आपल्या भाषेमध्ये वाचू शकतोय. प्रियांनो, आपल्या विश्वासाला कृतीमध्ये आणा. आणि त्याचं फळ काय मिळतं तर त्याचं फळ आम्हाला देव आमचं श्रम जे आहे त्या श्रमाचं फळ देतो. आज श्रम करत नाही असं कोण आहे का? प्रत्येकाला श्रम करूनच भाकर मिळवावी लागते. कारण आदामाला देवाने आदामाला म्हटलं, तू कष्टाने घाम गाळशील आणि ही जमीन तुला काटेकुसळे देईल. कष्टाचा घाम गाळल्यानंतरच आपल्याला अन्न पाणी मिळतं. प्रियांनो, तुम्ही जे काम करता त्याचं फळ तुम्हाला मिळेल. देवाने अब्रामाच्या ह्या कृतीचं फळ दिलं. तुमची कसोटी होत आहे तर एक लक्षात ठेवा की मी जे काम करत आहे त्याचं फळ परमेश्वर मला देत आहे आणि देवाच्या या कार्यासाठी मला कृती करायची आहे. याकोब 2:25 कृपा करून बघा. याकोब 2:25 तसेच राहाब वेश्या हिने देखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले. यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? तिची काय कृती होती? कशामुळे ती नीतिमान ठरली? आता त्या महिलेचं जीवन समाजात कसं होतं ते या ठिकाणी स्पष्टपणे वर्णन केलेलं आहे. परंतु बघा, तिने जासुदांचा पाहुणचार केला आणि दुसऱ्या वाटेने लावून दिलं. आणि जासुदांनी माहिती दिल्यानंतर यहोशवाने त्या मोठ्या शहराचा पाडाव केला आणि त्या शहरामध्ये ते घुसले आणि ते शहर हस्तगत केलं. सांगायचं तात्पर्य हे, आपल्या कृतीचं फळ देव आम्हाला देतो. शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, तसा विश्वास क्रिये वाचून निर्जीव आहे. तुम्हाला आणि मला देव त्याच्या कार्याचं फळ देतो.
दुसरा आशीर्वाद त्याला 17व्या वचनामध्ये दिला. बघा, मी तुला आशीर्वाद करीन व वृद्धीस वृद्धी करीन. तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी समुद्रतीरीच्या वाळू इतकी होईल, असे मी करीन. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. किती मोठा आशीर्वाद नाही का? की तू हे केलं म्हणून समुद्रतीरीच्या वाळू इतकी, ज्या मुलाला त्याने संपवण्यासाठी सांगितलं होतं त्या मुलाच्या द्वारे आता काय होणार आहे? वाळू इतकी, ताऱ्यांइतकी किंवा हस्तगत केलेल्या शहरांइतकी पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आणि संततीच्या द्वारे देव आशीर्वादित करीन. याचा अर्थ देव तुम्हाला भौतिक आणि आध्यात्मिक आशीर्वाद देतो. आज हे जे भौतिक आशीर्वाद आम्हाला बघायला मिळतात, आध्यात्मिक आशीर्वाद बघायला मिळतात, प्रियांजू, हे देवाचे आशीर्वाद आहे. जॉयस मायर यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात त्या म्हणतात की लोक मला नेहमीच विचारतात की तुमचे कपडे खूप सुंदर असतात, तुम्ही खूप सुंदर दिसता. त्यांनी हेच म्हटलं की देवाने अब्राहमाला जसं आशीर्वादित केलं तोच आशीर्वाद देवाने विश्वासणाऱ्यांना दिलाय. कारण देवाने तुम्हाला मस्तक केलेलं आहे, पुच्छ नव्हे. म्हणजे देवाने तुम्हाला शेपूट केलेलं नाही, तुम्हाला मस्तक केलेलं आहे. देव तुम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद देतो, तसेच भौतिक आशीर्वाद पण देतो. आणि हे भौतिक आशीर्वाद असणं काही वाईट नाही आहे, परंतु हे भौतिक आशीर्वाद आम्हाला देवापासून बाहेर घेऊन जाणारे नसावे. देवाने अब्राहमाला ह्या एका गोष्टीमुळे, म्हणजे तो कसोटीमध्ये टिकून राहिला म्हणून काय केलं? त्याला भौतिक आणि आत्मिक आशीर्वाद दिला. त्याला इतका मोठा आशीर्वाद दिला की राष्ट्रे त्याच्याद्वारे आशीर्वादित होतील. आणि आज अब्राहमाचं राष्ट्र इस्रायल, आणि त्याच्याद्वारे आज जगभरातले राष्ट्र आशीर्वादित होत आहेत. शेतीचं तंत्रज्ञान आज भारतामधून किंवा जगभरातून लोक त्या ठिकाणी जाऊन शिकतायत. ठिबक सिंचन ही व्यवस्था आपण त्यांच्याकडून शिकलो, स्प्रिंकलिंग ही व्यवस्था आपण त्यांच्याकडून शिकलो. क्षेपणास्त्र किंवा वेगवेगळी जी हेलिकॉप्टर्स आहेत, रणगाडे आहेत किंवा मिलिटरी व्हॅन्स आहेत, कोणाकडून आल्यात त्या? कोण होतं त्यांचं जनक? एवढेच नव्हे तर जितके सायंटिस्ट झाले त्या 20 लोकांच्या सायंटिस्टची यादी बघा, 18 ते 19 इस्रायलमधून तयार झाले. आज जितके बँकर्स आहेत, जितकी बँक ही व्यवस्था जगाला दिली, ते आहे इस्रायल राष्ट्र. प्रियांनो, देव त्याचं वचन खरं करतो. मग विश्वासाची कसोटी आहे, परीक्षा आहे, तर टिकून राहा. शेवटला आशीर्वाद वचन 18 आहे. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. देव तुमच्या पिढीला आशीर्वाद देत असतो. अब्राहम पुरावयाचा होऊन वयातीत होऊन मरण पावला असं म्हटलंय. इसहाकाने पुढे त्यांना मुठमाती दिली. सांगायचं तात्पर्य हे की पुढच्या पिढीला देव आशीर्वाद देतो. आज तुमची आणि माझी विश्वासाची कसोटी झाली जरी असेल किंवा होत जरी असेल तरी एक लक्षात ठेवा, आमच्या पुढच्या पिढीला देव त्याचा आशीर्वाद देतो. आता आपल्या मागच्या पिढीचा थोडासा विचार करू. आमच्या मागच्या पिढीचे लोक कसोटी असतानाही देवामध्ये विश्वासात टिकून राहिले आणि त्याचाच आशीर्वाद आज तुम्हाला आणि मला मिळतोय. आज आपण आपल्या प्रत्येकाच्या मागच्या पिढीचा विचार करा. आपणापैकी काही प्रियजन 4थ्या किंवा 5व्या पिढीमध्ये ख्रिस्ती आहोत. आपल्या पिढ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि त्याचा आशीर्वाद देवाने त्याच्या पुत्रपौत्रांना दिला, त्याच्या लेकरांना दिला. आज हे भौतिक आशीर्वाद तुम्हाला आणि मला दिसत आहेत का? कारण की आमचे पूर्वज विश्वासाच्या कसोटीमध्ये टिकून राहिले. देवाने त्यांना पारखलं आणि त्या पारखण्यामध्ये ते खरे उतरले. देव आज तुमची आणि माझी जर कसोटी बघत आहे तर एक करा, देवाचा आवाज ऐका. ऐकत राहा देवाचा आवाज. देवाच्या वचनातून, देवाच्या प्रचारकांकडून, देवाच्या खोलीमध्ये बसून. मग त्यामध्ये असं म्हटलंय की तू आपल्या खोलीत जा, दार लावून घे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचं उत्तर देईल. देवाचा आवाज ऐकण्यासाठी क्वाईट टाईम आपण प्रत्येकाने करा. जे सकाळचं मनन चिंतनाचं पुस्तक आपणाकडे आहे, मंगलचिंतन आहे, मंगलधाम आहे, रोजची भाकर आहे, हे पुस्तकं का लिहिली गेली? ती पुस्तकं ह्याच्यासाठी लिहिली गेली की आम्ही सकाळी लवकर उठावं, आपल्या खोलीमध्ये एकट्यामध्ये बसून ते वाचावं आणि देव माझ्या संगती काय बोलत आहे हे आपण ऐकावं. परमेश्वराचं आज्ञापालन करा. प्रियजन, हो आज्ञापालनाचे खूप मोठे आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर परमेश्वराची उपासना करा. त्याची उपासना करा, कारण की आम्हाला कसोटीतून बाहेर जायचं आहे. परमेश्वरावरती दृढ विश्वास ठेवा. परिस्थिती कितीही अवघड आली तरी परमेश्वराला सोडू नका. आणि एवढंच नव्हे तर आपला जो विश्वास आहे त्याला कृतीमध्ये पण आणा. फक्त बोलून चालणार नाही, तो कृतीमध्ये आणा. आणि मग देव काय आशीर्वाद देईल? देव आपल्या कृतीला, म्हणजे आपल्या कृतीच्या फळांना आशीर्वाद देईल. देवाला भौतिक आणि आध्यात्मिक आशीर्वाद देईल आणि देव आमच्या पिढीला आशीर्वाद देईल. उत्पत्तीच्या ह्या 22व्या अध्यायामधून
अब्रामाची कसोटी झाली आणि तो कसोटीमध्ये कसा कसा उतरत गेला ते आपण आज शिकलो, आज आपण बघितलं. प्रियजन हो, ख्रिस्ती व्यक्ती पारखला जाईल, ख्रिस्ती व्यक्तीला कसोटीमध्ये टाकण्यात येईल. मग एक करा, देवाचं ऐका, देवावर दृढ विश्वास ठेवा आणि तो विश्वास कृतीमध्ये आणा आणि देवाला कधीही सोडू नका. देव तुम्हा सगळ्यांना या छोट्याशा वचनाच्याद्वारे आशीर्वादाने भरो. आणि नेहमी केव्हा असं वाटतं की माझ्या विश्वासाची कसोटी आहे, उत्पत्तीचा 22वा अध्याय नक्कीच वाचा. प्रार्थना करू. हे दयाळू परमेश्वर पित्या, आम्हा मानवाच्या जीवनाची तू पकड घेतोस व तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे तू आम्हा संगती बोलत असतोस. अब्रामाला तू कसोटीला लावलं. ज्या अब्रामाला तू म्हटलं की तू आपलं राष्ट्र सोड, ज्या अब्रामाला एका ठाऊक नसलेल्या राष्ट्राकडे तू घेऊन चालला होता, प्रभू त्या अब्रामाला म्हटलं आपला एकुलता एक पुत्र देऊन टाक. जो त्याला वृद्धापकाळी झाला होता तोही तू मागून घेत होता. किती तू त्याची परीक्षा पाहिली, परंतु तो विश्वासामध्ये टिकून राहिला व विश्वासणाऱ्यांचा पिता असा झाला. प्रिय प्रभू, आज जीवनातल्या संकट समस्येतून जरी आम्ही जात असलो, कदाचित आमच्या विश्वासाची परीक्षा प्रभू होत असेल, तर दे बापा ह्या परीक्षेमधून बाहेर निघण्यासाठी तुझा आवाज ऐकण्यास, तुझ्यावर दृढ विश्वास ठेवण्यास आणि त्या विश्वासाची कृती करण्यास, तुझी उपासना, तुझी आराधना करण्यास आम्हा प्रत्येकाला तुझा कृपेचा वर्धहस्त दे. प्रभू, तुझ्या टिकून राहण्यास तुझा आम्हाला सहाय्य पुरव. आमचा पाठीराखा तू हो. सप्ताहभराचे जेही कार्यक्रम आहेत त्या सर्व सप्ताहभराच्या कार्यक्रमांमध्ये तू आम्हाला चालव पित्या आणि आमच्यासोबत तू राहा. सारा आदर मान महिमा प्रभू तुला असो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. आशीर्वाद घेऊ आणि सुवंद देवा परात्पर गीत गाऊन एकमेकांना सलाम करून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर हो. वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे तुझे. अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला, येशू ख्रिस्त आपला प्रभू, ह्याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत. आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या सर्वांबरोबर, येशू चर्च नंदुरबार व त्याशी संलग्न असणाऱ्या सर्व प्रिय मंडळांबरोबर व ऑनलाईन ह्या सभेचा लाभ घेणारे आमचे सर्व प्रियजन, येशू चर्चच्या प्रत्येक सदस्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.